सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी सद्गुरु आतोनी सापडे न सोय धरावे ते पाय आधी आधी लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा अगाधजी सद्गुरु आतोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा फल विठ्ठल 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 आजच्या या अंमळनेर या ठिकाणी गुरुवर्य ब्रह्मलीन सकाराम बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण एकत्र आलेलो आहोत. कारणाशिवाय कार्य घडत नाही आणि हे वैष्णव मेळावा औचित्य साधून आपण सर्वजण अनेक लांबून आलेला आहात. कुणी मुंबईवरून आलेले, खानदेशातून अनेक ठिकाणून आलेले आहेत लोक आणि ह्या क्षेत्रामध्ये जे आपले वासुदेव बाबा महाजन बाबा त्यांनी जी ही मुहूर्तमेढ रोडलेली आहे 30-35 वर्षापासून हा परमार्थ चालू आहे आणि हा परमार्थ ही जी ज्ञानगंगा आहे ती ज्ञानगंगा आपल्या या अंमळनेर नगरीमध्ये आज परत सर्वांच्या साक्षीने साक्षीभूत म्हणून आपण घेऊन आलेलो आहोत आणि ही ज्ञानगंगा अशीच पुढे अविरत चालू राहो हीच ईश्वर चरणी सद्गुरु चरणी प्रार्थना. विठ्ठल आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी सद्गुरु आतोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी लोह परिसाची न साहे उपमा सद्गुरु महिमा अगाधजी सद्गुरु आतोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी तुका म्हणे कैसे आंधळे हे जन तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा सद्गुरु आतोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानन्दगङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग गर्भत मन माना पांडुरंग गर्भत मन माना पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका झाला विठ्ठल गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ध्यात्याय वेद प्रतिपाद्याय जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकालार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवतारी जवजी या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तुझ गाज पोटी गुरु तोर म्हणावा की देव तोर म्हणावा पहिला नमस्कार कुणाशी करावा मला वाटते सद्गुरु तोर आहे त्यांच्या कृपादाने नवनाथ पाये ज्या ज्या ठिकाणी बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना वंदना बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना वंदना बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना 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 बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना वंदना बार बार वंदना बार बार वंदना बार बार वंदना बार वंदना हजार बार वंदना बार बार वंदना हजार बार वंदना वंदना बार बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार वंदना वंदना बार वंदना हमारे गुरुदेव को हजार बार हमारे गुरुदेव को हजार हमारे गुरुदेव का हजार बार वंदना। ज्या ज्या ठिकाणी मनदाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ज्या ठिकाणी मस्तक ठेवितो मी त्या ठिकाणी सद्गुरु तुझे पाय दोन्ही मस्तक हे पायावरी पायावरी हे पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या ओ या वारकर रंगाचा या वारकर रंगाचा या वारकर रंगाचा या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी आपणा सारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी लोह परिसाची नस आहे उपमा सद्गुरु महिमा गादजी तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा झाला आजच्या या वैष्णव मेळाव्याच्या निमित्तानं आपण कीर्तन रूपी सेवेसाठी अखंड विश्वाचे नायक अनंत ब्रह्मांड
यांचे लाडके शिष्य संत तुकाराम महाराज यांचा संतपर 4 चरणाचा अभंग आपण निरूपणासाठी घेतलेला आहे. आता हा जो अभंग घेतलेला आहे, आळंदी ह्या पवित्र क्षेत्रामध्ये इथून 15 किलोमीटर अंतरावर देहू ही नगरी आहे. आणि या देहू नगरीमध्ये ओल्लोबा बाबा मोरे आणि कनकाई यांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. जगी ऐसा पुत्र व्हावा ज्याचा वंश मुक्तीचा जावा, जगी ऐसा पुत्र व्हावा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अगदी सोपा 4 चरणाचा अभंग सर्वांच्या माहितीतला आहे. तो आपण निरूपणासाठी घेतलेला आहे. ही अभंग रूपी सेवा आहे. कीर्तन म्हटलं की त्याला 6 अंग असतात. 6 अंग कोणते? श्रोता, वक्ता, प्रश्न, उत्तर, दृष्टांत आणि सिद्धांत. ही 6 अंग सोडून कीर्तनाच्या बाहेर जायचं नाही. आजकाल काय झालंय, या अभंग राहतो बाजूला आणि कुठेच तरी भरकटत जातात. त्याच्यामुळे आपल्याला अभंगाला धरूनच निरूपण करायचंय. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारखी करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आता पहिला प्रश्न विचारायचा आहे, मी कोण? मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. गुरु करावा बळकट, धरावा त्याचे मनगट, आणि विचारावे 2 प्रश्न, मी कोण आणि देव कोण. बरोबर? तर असं आपल्याला मी कोण हा प्रश्न दररोज विचारायचा आहे. आणि जोपर्यंत प्रश्नाचे उत्तर भेटत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. येणारा आत बघ जरा, जीव हा खरा नवे ही माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. काय सांगितलंय? कुठं पाहिलं सांगितलंय? आतमध्ये पाहिलं सांगितलंय. आणि आपला परमार्थ कुठे चाललाय? बाहेर. कारण की आपले जे मन आहे ना आणि आपली इंद्रिय ही कायम बाहेर धाव घेत असतात. त्यांना आतमध्ये चैन पडत नाही. आणि मग ती बाहेर पळणारी इंद्रिय ती आतमध्ये कशी कॉन्सन्ट्रेट करायची, केंद्रित करायची, त्याचं आपल्याला आज शिक्षण घ्यायचंय. आणि त्याच्यासाठी कोण मदत करणार आहे? संत. सर्व ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे, देव कुठे? हृदयात आहे. जनाबाईंनी सुद्धा सांगितलं, देव आहे, 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 देव आहे. हृदयी मंदिर सोडून पाहे, हृदयी मंदिर सोडून पाहे, देव नचला नाना पाहे, देव नचला नाना पाहे. हृदय मंदिर सोडून पाहे, हृदय मंदिर सोडून पाहे, देव नचला नाना पाहे. आपला करून घ्यावा तेने विना जीवा. आम्ही सुख कुठे शोधतोय? बाहेर. आणि ते सुख कुठे? आतमध्ये. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय?
आतमध्ये आज कलमात पुढे सांगितलंय आतमध्ये मात करायला सांगितलंय. आता परमार्थामध्ये या समाजामध्ये 4 प्रकारची माणसं असतात. परमार्थामध्ये जे अध्यात्म आहे त्याच्यामध्ये 4 प्रकारची माणसं असतात. तर आपण आता सध्या कोणत्या स्थानावर आहे ह्या 4 मध्ये ते आपल्याला शोधून काढायचे. पहिले बद्ध, काय सांगितलं? बद्ध. दुसरं मुमुक्ष, तिसरं साधक आणि चौथं सिद्ध. 4च प्रकारे. आता बद्ध म्हणजे कोण? की जो दररोज सकाळी उठतोय, आपली दिनचर्या करतोय, कामावर जातोय, घरी येतोय, देव आहे सर्वच म्हणतात देव आहे, परंतु त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. मग ज्या वेळेस त्याला असं जाणवतं या जगामध्ये कुठेतरी देव आहे आणि मग तो काय करतो? मुमुक्ष स्थितीवर येतो. मुमुक्ष म्हणजे 2 दगडावर पाय असतात, भेदभाव. आणि तो असे कुठेतरी कीर्तन चालू असताना, प्रवचन चालू असताना, भागवत कथा चालू असताना तो तिथे येऊन बसतो आणि खरं काय आहे या जगाचं सत्य काय आहे, ब्रह्मसत्य जगत मिथ्या हे शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या वेळेस त्याला समजतं की हा जो मार्ग आहे, हा जो वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे, त्या मार्गातून आपल्याला काहीतरी मिळेल. कारण का अनेक संप्रदाय या भारतामध्ये, खूप पंथ आणि संप्रदाय आहेत. ज्याला जी वाट भेटेल त्याला त्या वाटेने जातो, बरोबर. परंतु एक संप्रदाय असा आहे या जगाच्या, या विश्वाच्या पाठीवर, वारकरी संप्रदाय. कारण वारकरी संप्रदाय मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तेथून या. हंस रूपी ब्रह्म उद्देशी श्री हरी. आणि तिथून ही गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे. आणि या गुरु शिष्य परंपरेमध्ये, या संप्रदायामध्ये ऐका, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वयानिक पंथा वयानिक पंथा जशी जनी. कारण का नाम कलियुगामध्ये काय सांगितलंय? पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोके उद्धारती. मग 3 लोक कोणती? पाताळ, पृथ्वी आणि स्वर्ग. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे काजी? नाही ना. तर ज्या वेळेस माणूस सत्याच्या शोधामध्ये असतो आणि त्या सत्याच्या शोधामध्ये असताना तो साधक बनतो, तो सद्गुरु करतो. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आता बरेच लोक काय म्हणतात? नाही, आम्हाला सद्गुरूची गरज नाहीये. काय सांगतात? आम्हाला सद्गुरूची गरज नाही, आमचा मनाचा परमार्थ चाललाय, दररोज चाललाय. परंतु साधू संतांनी सांगितलंय, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठे फिरावला तोची धन्य. म्हणजे आपल्या मनाने जर तुम्ही परमार्थ करायला गेला तो कधीही होणार नाही. अरे गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात मिळेना. गुरुविना ज्ञान कळेना, अक्कल बाजारात
काय सांगितलं? बद्ध, मुमुक्ष, आणि ज्यावेळेस तो मुमुक्षापासून पुढच्या लेवलला येतो, आता आपण त्या लेवलला आहे, इथे काही साधक वृंद, अधिकारी वर्ग आहेत, आणि ज्यावेळेस तो साधक दशेला येतो, ज्यावेळेस तो गुरुची शरणागती करतो, जो मद होई अन्ननी शरण, त्याचे निवारण मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीची एकू. हे तो देव आहे. तो देव जाणण्याचा आपण ज्यावेळेस प्रयत्न करतो, आपण सद्गुरू करतो, त्यावेळेस ते आपल्याला काय करतात? देवाची ओळख करून देतात. तर नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशी जणी. तर बरेच लोक म्हणतात गुरु करायची गरज नाही. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला, व्यर्थ गेला. बरोबर ना? जन्म आला हेला, पाणी वाहता वाहता मेला. मग आता इथे किती लोकांनी गुरु केले? जरा हात वर करा. तुम्ही नाही केले? असं काही जरुरी नाही काही ते उभे राहतात त्यांनी गुरु केलेले आहेत. कारण का तुम्ही जर गेला ना वारकरी संप्रदायामध्ये, तर तिथे कितीतरी लोकांशी आम्ही चर्चा करतो. आता मी गुरुवर्य ताईंसोबत पूर्ण महाराष्ट्र फिरलो, आणि कोणत्याही कीर्तनकार बाबाला विचारलं, सद्गुरु केलाय का? गुरु करायची काय गरज आहे म्हणे, लय पाठ आहे. हा, सर्व 450 अभंग पाठ आहेत. मग कोणाला गुरु केले? म्हणे आम्ही माऊलींना गुरु केलं, आम्ही तुकाराम महाराजांना गुरु केलं, आणि आम्ही कीर्तन करतोय. बरोबर? या नारदाच्या गादीवर जोपर्यंत तुम्हाला अधिकार नाहीये, तोपर्यंत इथं उभा राहण्याचा कुणालाही अधिकार नाहीये. परंतु हे संप्रदायाचं दुर्दैव म्हणावं लागेल, शोकांतिका म्हणावं लागेल. कोणताही अधिकार नसताना आजही कीर्तनकार त्यांनी या वारकरी संप्रदायाला उपजीविकेचं साधन बनवलं. खूप शोकांतिका आहे मोठी. परमार्थ बाजूला राहिला आणि नकोच ते पुढा. आपण काय सांगितलं? मोक्ष, साधक आणि सिद्ध, एकदा का तो सद्गुरु चरणी लीन झाला तर त्याला काय होतं? ज्ञान होतं. बरोबर? सर्वांसाठी राम ह्या देई एक सूर्यप्रकाशाचं सहस्ररश्मी. तसं सूर्याचे किरण आहे किती असंख्य आहेत, तसं अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्यांच्या अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, असे अनेक आपण त्याचे किरण आहोत. प्रत्येकाच्या हृदयात रामे ज्ञानदेव प्रमाण, आत्मा हा निदान सर्वांगणी पूर्ण एक नांदे. एक नांदे किती सांगितलंय? एक सांगितलंय. मग आता तुम्ही सांगा, भगवंत किती? एक का अनेक आहे? एकच आहे. सर्वजण सांगतात ना का एकच आहे. आणि मग हे जर एक आहे, तर मग हे आपण जे पुजतो सर्व देव, राम कृष्ण हरी ब्रह्म विष्णू महेश, गणपती बाप्पा, शिवाला पुजतो आपण, हे कोण आहे? आता प्रश्न आहे की नाही? मग आपण जर भगवंत एक आहे आणि आपण अनेक देव पुजतोय, कुठेतरी आपली चूक तुका म्हणे कैसे जन गेले विसरून खऱ्या देवा. आम्ही खऱ्या देवाला विसरून गेलो. बरोबर? जर भगवंत एक आहे, लक्षात घ्या, भगवंत किती आहे? एक आहे. मग हे अनेक देवाचे हे आपल्याला देव दिसतात, ते कोण आहे? कोण आहे?
तिने पाण्याचे बावले केले, तिने ताकाचे बावले केले, तिने ताकाचे बावले केले. वाट मागून वळवून गेले, वाट मागून वळवून गेले, वाट मागून वळवून गेले, वाट मागून वळवून गेले. मला आलेले नाव घेतले, मला आलेले नाव घेतले, मला आलेले नाव घेतले, मला आलेले नाव घेतले, मला आलेले नाव घेतले. गिरा कागज भावले गेले, गिरा कागज भावले गेले, गिरा कागज भावले गेले, गिरा कागज भावले गेले. देव मिळणं पण सोपं आहे आणि देव मिळणं पण अवघड आहे. सोपं असतं तर सर्वांनाच भेटलं असतं नाही का, बरोबर. मग अवघड पण आहे, सोपं पण आहे. पण सोपं कधी होणार, ज्यावेळेस आपण आपल्या मनाने न जाता आपण संतांचे बोट धरून जर गेलो तरच आपल्याला ते भगवंतापर्यंत पोहोचवतात. मग किती वेळ लागतो, किती वेळ लागतो, तर भगवंत भेटायला किती वेळ लागतो? हा, 1 वर्ष, 1 महिना, 6 महिने, 12 वर्ष करावं लागतं? नाही ना. संतांनी काय सांगितलं अभंगामध्ये, आपणासारखी करायची तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. कसं सांगितलंय? 2 समय आहे. किती? 2. एक पेटवली, दुसरी पेटवली आणि तुम्हाला विचारलं पहिली कोणती आणि दुसरी कोणती, नाही कळेल का? नाही कळणार. तसं सद्गुरू आपल्याला त्यांच्या सारखं करून घेतात अभंगाचे दुसरीचे. अपना सारखे काळजी तात्काळ, 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 अपना आपणासारखी करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. ज्यावेळेस आपण साधक ह्या दशेमध्ये येतो, सद्गुरूंना शरण जातो आणि सद्गुरूंना शरण गेल्यानंतर काय होतं? साधुबोध झाला, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, समाधि झाले जैसी. काय होतं? आपलं तिथेच अस्तित्व संपुष्टामध्ये येतं आणि सद्गुरू आपल्याला आपल्या सुस्वरूपाची ओळख करून देतात. मग आता भगवंत एक सांगितलाय, या विश्वाचा भगवंत एक सांगितलाय. किती? एक. मग हे बाकीचे जे दिसतात ते सर्व अवतार आहेत. काय सांगितलं? अवतार आहेत. आता आपण कुठे कामाला असतो, मोठमोठ्या कंपनीमध्ये कामाला असतो, बरोबर. तर ज्यावेळेस आपण कामाला लागतो, आपली 25, 30, 40 वर्ष सर्व्हिस करतो आणि आपण रिटायर होतो, बरोबर. रिटायर झाल्यावर तुमची सही चालेल का? नाही चालणार ना. ज्यावेळेस तुम्ही त्या पदावर असता त्यावेळेस बॉडीगार्ड त्यांची सह्या घ्यायला मागे पुढे स्वरूप फिरत असतात, बरोबर ना. पण रिटायर झाल्यावर तसं एकदा का अवतार कार्य पूर्ण झालं तर ती शक्ती तत्वरूपाने या पृथ्वी तलावर या विश्वामध्ये राहते
आणि परत भगवंताच्या शक्तीमध्ये ती शक्ती विलीन होते. तत्व रूपाने ती आपल्याला दिसत नाही पण असते. बरोबर. मग भगवंत एक आहे, मग त्याची नावं किती असतील? एक असेल का अनेक? बरोबर, एकच असेल ना. कुणाला वाटतं अनेक आहे? एकच. भगवंत एक, नाम एक. त्याला नाव नाहीये, त्याला नाम आहे. बरोबर. आणि ते नाम कोणाकडे भेटतं सांग? संतांकडे. बरोबर. आता सांगा, संतांकडे भेटतं का बुवा लोकांकडे भेटतं? संतांकडे. बरोबर. तर का संत कुणाला म्हणायचं ते ताईंनी मगाशी सांगितलं. कारण संत ही पदवी ज्ञानाला आहे. बरोबर. जी अनादी कालाची गुरु शिष्य परंपरा आहे, जी अनादी कालाची गुरु शिष्य परंपरा आहे, आणि त्या गुरु शिष्य परंपरेनं गुरु गुरु शिष्याकडे जसं दीप से दीप जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ज्ञान की गंगा बहाते चलो, या हृदयाचे त्या हृदयी घातले. काय सांगितलं? या हृदयाचे त्या हृदयी घातले. आणि मग ज्या वेळेस त्या हृदयामध्ये घातलं जातं त्यावेळेस तुम्हाला सुस्वरूपाची ओळख होते. आणि जोपर्यंत तो आत्मज्ञान सूर्य जागा होत नाही तोपर्यंत तुम्ही बाहेर किती दिवे लावा, काय उपयोग आहे का? नाही ना. त्याच्यामुळं संतांनी आपले अनुभव या क्षेत्रामध्ये येऊन, या पावनभूमीमध्ये येऊन अभंगातून घेऊन ठेवलेले. आता आपल्याला काय पाहिजे? ज्यावेळेस आपण एक एक कोटी एक एक कोटी एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. बरोबर. कितीतरी जन्म 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला हा मानव देह भेटलेला आहे. पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून विठ्ठले कृपा केली. बरोबर. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. भरपूर लोक आहेत अहमदनगरमध्ये, या विश्वामध्ये भरपूर लोक आहेत. सर्वांच्या नशिबात आहे का? नाहीये ना. म्हणून आपण इथे आलो. हा खेळ नव्हे एकुल्याचा, म्हणून वेळ गमावला वैष्णवांचा. भगवंत एक आहे, नामही एकच आहे. आणि ते कुठे भेटतं? सद्गुरूकडं. पण कोणत्या सद्गुरूकडे भेटतं? ज्याला अनादी कालची गुरु शिष्य परंपरा आहे त्याला संप्रदाय म्हणायचं. हा, त्याला संप्रदाय म्हणायचं. इतर ठिकाणी संप्रदाय राहिलेला नाही. बरोबर. मग आता भगवंत एक, नाम एक. बरोबर. इथपर्यंत आलो आपण. मग ते सोपं आहे का अवघड आहे? काय बापू? सोपं आहे ना. तुका म्हणे सोपी गेली पाय वाट. बरोबर. काय सांगितलं? तुका म्हणे सोपी गेली पाय वाट. ते नाम सोपे रे. तिकडे बोट गेले कुठं? ते नाम सोपे रे. राम कृष्ण गोविंद वाचेची शब्दता सोपे आहे. बरोबर. चालू जातात. काय झाले? झालं ना. आमच्या जीवनात काय गुंतडा झाला? कारण की आमच्या मनाने तो गुंतडा केला. आम्ही मनाने परमार्थ करायला चाललो. मनाने कधीही परमार्थ होणार नाही. सत्य होईल. युगानुयुगे काय सांगितलं? युगानुयुगे भगवंत या धर्म रक्षणासाठी अनंत अवतार घेतले भक्ताला.
काय सांगत होतो आपण? भगवंत एक, नाम एक आहे, हे सोपं, फक्त आपल्या डोक्याने चालवायचं. बरेच लोक आपल्या डोकून चालवून आपल्या हिशोबाने आपण मंदिरात जातो, बरोबर, पूजा अर्चा करतो, मग ती करायची नाही का? घरात देव पूजायचे नाहीत का? की आपली श्रद्धास्थान आहे. आणि का पूजायचं हेही माहिती पाहिजे. पुष्पाताई, घरात देव का पूजायचे हे पण माहिती पाहिजे, कारण ते आमची श्रद्धास्थान आहे, बरोबर. देवाची ती श्रद्धास्थान आहे. आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला देव कळावा. काय सांगितलं? आमच्या पुढच्या पिढीला देव कळावा म्हणून आपण मग मंदिरात जायचंय. पण आमच्या संतांनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं, देव देहात देहात आहो जाता मंदिरात. काय सांगितलं? देव देहात देहात आहो जाता मंदिरात. देव नाही देवाऱ्यात, देव नाही गाभाऱ्यात. सांगितलं ना संतांनी. आपल्याला संतांचं ऐकायचं, आपलं डोकं चालवायचं नाही, बरोबर. हा तसं पाहिलं तर आता या वैष्णव मेळ्याच्या निमित्तानं हा दुग्ध शर्करा योग आहे. काय होतं? प्रत्येक कीर्तनकार येतो, ज्ञाना म्हणे, तुका म्हणे, एका म्हणे, बरोबर ना. अरे नगद्या मालावरच्या तू काय म्हणे, बरोबर ना. तू तुझा अनुभव सांग. मी तर कीर्तन करायला नाही आलो, मी माझा अनुभव सांगायला आलो, बरोबर. ज्यावेळेस मी माझ्या जीवनाची सुरुवात केली त्यावेळेस काय झालं, मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये, फॉरेन बेस्ड कंपनी होती. हा दुग्ध शर्करा योग सांगतोय तुम्हाला की मी इथं कसा आलो, जाणून घ्यायचंय ना हे दादा, बरोबर. तर त्या फॉरेन बेस्ड कंपनीमध्ये मी कामाला असताना आमच्या तिथे आम्ही सर्व एज्युकेटेड माणसं, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर, माझं MBA झालेलं, जेवढी जास्त शिकलेली असतात ना तेवढी हुकलेली असतात. मान्य आहे की नाही? बरोबर ना ताई? बरोबर. आता आमच्या याच्यामध्ये 2 मुलं आम्ही इथं तुमच्या इथले घेतली होती निफाडची, आणि त्या 2 मुलांमध्ये एक धर्मवेडा मुलगा आमच्याकडे आला. आता तो इथे आहे, बरोबर. आणि हा दुग्ध शर्करा योग तो पहिल्यांदा माझ्या कीर्तनात आहे. आतापर्यंत भरपूर ठिकाणी कार्यक्रम झाले, परंतु तो आज पहिल्यांदा माझ्या कीर्तनाला आलाय. मी त्याची माहिती सर्वत्र सांगतो, बरोबर. तर मी इथं कसं आलो, तर आम्ही कंपनीमध्ये आमची मीटिंग चालू असताना तो मध्येच काही कामानिमित्त आला आणि त्यांनी सांगितलं, आमचं चालू होतं शिर्डीच्या साईबाबांच्या गप्पा. तर तो म्हणे, तुम्हाला देव पाहायचा आहे का? काय म्हणे, तुम्हाला देव पाहायचा आहे का? मी दाखवून देतो. काय सांगितलं? मी दाखवून देतो. आम्ही म्हटलं काय वेडा बिडा आहे तुला, वेड बीड लागले काय? हा, अरे पूर्ण दुनिया ज्याच्या मागे तो म्हणतो मी देव दाखवतो. तर मी त्याला म्हटलं शक्य नाही. आम्ही सर्व हसायला लागलो, आम्ही सर्व एज्युकेटेड लोक सर्व हसायला लागलो. तर त्या दिवशी रात्री मला झोप नाही आली. म्हटलं हा मुलगा असा का म्हटला? त्याचं लग्नही नव्हतं झालं, माझं तरी लग्न झालं. आणि तो मला सांगायला लागला, आम्हाला एज्युकेटेड लोकांना सांगायला लागला की देव. मग मी काय केलं, दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आलो, स्टोअरचा इन्चार्ज होता, स्टोअर खाल्लं, त्याला बोलून घेतलं. म्हटलं काय तू काय सांगत होता काल? तर तो काय बोलतो, ते भगवंत भेटतो, आजही भेटतो, आणि त्याला सद्गुरू करावं लागतात, आणि मग ते सद्गुरू तुम्हाला एक नाम देतात, आणि मग तुम्हाला ती प्रचिती येते, अनुभव येतो, बरोबर. तरी आपला विश्वास नाही. त्याच्यानंतर मी कंपनी सोडली. पण मी त्याला बोललो होतो, म्हटलं हे तू जो सांगतोय तसं जर नाही झालं तर गड्या मी तुला कामावरून काढून टाकन. तू आता 2 महिने झालाय जॉईन झाला. काय सांगितलं? तुला कामावरून काढून टाकेल. तो काय म्हणतो, हो साहेब कामावरून काढायच्या धमक्या सोडून द्या म्हणे. म्हणजे तुम्ही मला प्रमोशन द्याल. काय सांगितलं? तुम्ही मला प्रमोशन द्याल. तर शेवटी काय झालं, ती कंपनी त्याने सोडली, मी सोडली, आणि मी सुरतला आलो बिझनेस करण्याच्या उद्देशाने. आणि त्यावेळेस भरत बापूंची गाठ झाली.
आणि 5 वर्ष गेले मध्ये, किती 5 वर्ष, पण माझ्या ते डोक्यामध्ये फिक्स राहिलं. मी सकाळी ना 6 वाजता टीव्ही चालू केला, कोणतंही चॅनल उघडलं, आसाराम बापू होते त्यावेळेस. बरेच काही संप्रदायाचे लोक, प्रत्येक जण म्हणायचं भगवंत भेटायचं सद्गुरू करावं लागल. मग एक निश्चय केला, म्हटलं आता मात्र भगवंत भेटण्यासाठी सद्गुरू करायचा. आणि म्हणून एक गुरु माझं आजही प्रवचन येतं सोनीवर. तर त्या तिकडे 5 दिवसाचा कार्यक्रम होता. मी दिल्लीचं तिकीटही काढणार होतो, 2,500 रुपये भरायचे होते. म्हटलं आपण जायचं 5 दिवस मजा करून यायची, पाहायचं काय गुरु असतो. आणि बघा त्या भगवंताला चिंता असते. आणि जो 5 वर्षापूर्वी पिछाडला होता त्याने माझ्या जुन्या कंपनीतून माझा ऍड्रेस घेतला आणि तो अडाईजनला आला, सुरतला. आणि त्याला मी सांगितलं, अरे तू ते सांगितलं होतं ना देव भेटतो, मी आता जाणार आहे गुरु करायला. तो कशाला जात आहे तिकडे? म्हणजे उद्या सकाळी सुरतला आपल्या ताईंचा कार्यक्रम आहे. म्हटलं कोण ताई? काय म्हटलं कोण ताई? तो नाही, ऋषालीताई गायकवाड आमचे गुरु आहेत आणि ते नगरवरून येणार आहे सुरतला. आणि तिथे कीर्तनाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला दिल्लीला जायची गरज नाही. लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी नवरा बायको तिथे गेलो होतो, रात्री आमच्याकडे राहिला. आणि तिथे गेल्यानंतर सुभाष आबा, आता मागच्या महिन्यामध्ये त्यांचं निधन झालं, त्यांच्या घरामध्ये ताईंनी मला विचारलं अनुग्रह घ्यायचाय का? म्हटलं हो. म्हटले काही प्रश्न? तर मी सांगितलं प्रश्न काहीच नाही, कारण मी त्याचं लय डोकं खाल्लं होतं. त्याचं कोणाचं? आता इथं उभा आहे, त्याचं लय डोकं खाल्लं होतं. कुठे? हा, सुनील भाऊ, लय डोकं खाल्लं होतं देवावरून. आणि मग आम्ही बसलो ताईंपुढे. ताईंनी त्यांचा तो विधी केला, अनुग्रह दिला. याच्यामध्ये पण सांगितलंय, हरिपाठामध्ये सांगितलंय ना, पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आणि जसं आम्ही ते अनुग्रह घेतला, अनुग्रह घेऊन आम्हाला चिंतनाला बसवलं, तिथेच अष्टसात्विक भाव झाले. आणि तिथून पुढे परमार्थ चालू झाला. नंतर ही ज्ञानोत्तर भक्तीमध्ये ताईंनी पुढची जे ज्ञानोत्तर भक्ती प्राप्त करून दिली, अधिकार प्राप्त करून दिला. आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने उपाय आपण ट्राय करून पाहू. बरोबर. तर कसं आधुनिक काळामध्ये आपल्याला जसं विज्ञानाची प्रगती झाली तसं आपल्याला पुढं झालंय. तर असा तो परमार्थ चालू झाला. आता मागच्या वर्षी आमचा पिंपर गेटला कार्यक्रम होता, तेव्हा आम्ही आलो होतो. आणि रात्रीचं राहण्यासाठी जे महाजन साहेब आहेत त्यांच्याकडे आलो. आम्ही राहिलो. ती आजी आमची रात्रभर वाट पाहत होती. तिथे राहिलो, जेवण करून आलो, आम्ही झोपलो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या मार्गे निघून गेलो. तिसऱ्या दिवशी फोन आला, म्हटले आजी गेल्या. विश्वास बसानी कोण दिवस गेलेले काहीचा नाही, देहाचा भरवसा. कसं आहे ना, आपण या पृथ्वी तलावर आलोय, एकटे चालेल, एकट्याला जायचंय. काय करायचंय? एकट्यालाच यायचंय, मी एकट्यालाच जायचंय. त्यावेळेस ते विषय पण नव्हत्या. त्याचं काही भेटलं अशा परिस्थितीमध्ये आज वर्षानंतर आणि हा जो ज्ञानरूपी वसा आहे, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही पुढे चालू असा तो वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आपण खूप भाग्यवान आहोत की आपण या नगरीमध्ये एकत्र आलो. संतांची ज्ञानगंगा तुमच्या समोर आलेली आहे. बरोबर. देव तुम्हाला कुठेही दिसणार नाही, देव दिसायची वस्तू नाही. बरोबर. त्याला परब्रह्म म्हटलेलं आहे. परब्रह्माची व्याख्या तुम्हाला थोडक्यात सांगून जाईल. परब्रह्माची व्याख्या तुम्हाला थोडक्यात सांगून जाईल. या विश्वामध्ये
या जगामध्ये या पृथ्वी तलावर ज्या ज्या गोष्टी आकाराला येतात त्याच्या आत आणि बाहेर जी चैतन्यमय शक्ती आहे, जी अंदरुनी शक्ती आहे, वाराही त्याला हलू शकत नाही अशी शक्ती आहे. ईश्वर 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 म्हणजे नक्की काय? ईश्वर म्हणजे काय? ईश्वर व्यवस्थापन करणारी अचूक व्यवस्थापन करणारी तिला म्हणायचं भगवंत ईश्वर. बरोबर. आणि त्या ईश्वराची जर आपल्याला ओळख जाणून द्यायची असेल संत हे कसे आहेत? संत हे पैसा समाने. परीस कोणी पाहिला का आतापर्यंत? कल्पतरू कोणी पाहिला का आतापर्यंत? नाही ना. कामधेनू कोणी पाहिली का? पण ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, बरोबर ना. वसिष्ठ मुनींकडे कामधेनू होती. जगदम्नी जे परशुरामाचे वडील होते त्यांच्याकडे कामधेनू होती. जी तुम्ही इच्छा कराल ते तुम्हाला देत होती. राजासारखं ऐश्वर सुद्धा कामधेनू देते. कल्पवृक्षाच्या खाली आपण बसला आणि जे जे आपण इच्छिले, ज्या ज्या कल्पना केल्या ते ते पावले, ते ते भेटले. तसं परीस काय करतो? लोखंडाला लागलं तर काय होतं? सोनं होतं. पण संत काय आहे? परीस आहे. आणि ते जर या जड जीवांना लागले, आपण कोण आहोत? जड जीव आहोत. आपण का जड जीव आहोत? उपदोनी करंटा नेने दैत वाटा, उपदोनी करंटा नेने वाटा, उपदोनी करंटा नेने दैत वाटा, उपदोनी करंटा नेने दैत वाटा. राम कृष्ण बैठा करुदेव, राम कृष्ण बैठा करुदेव, राम कृष्ण बैठा करुदेव. काय सांगितलं? उपदोनी करंटा नेने ऐद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा होय. आपण सर्व एकदा का आपण आईच्या पोटातून बाहेर आलो तर काय होतं? पद्मनाभ तोडला जातो. आणि पद्मनाभ तोडल्यानंतर भगवंताचं आणि आपलं नातं दुरावतं, तुटून जातो. आणि मग आपण या संसारामध्ये येतो. ही विश्वरूपी माया आहे आणि या मायाने त्याच्यावर आवरण घातलं गेलं, बरोबर. आणि मग ते जर आपल्याला परत जॉईन करायचं असेल, तो पद्मनाभ यदि जॉईन करायचं असेल तर काय करावं लागेल? बरोबर, आपल्याला संतांकडे जावं लागेल. आणि एकदा का संतांकडे गेलं तर मग काय होईल? उजळले भागे आता, उजळले भागे आता, उजळले भागे आता. चिंता वारली अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली.
हाला दर्शनी हाला दर्शनी हाला दर्शनी हाला काय सांगितलंय? संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. तो पद्मनाभ कशाने जोडतात हो? कशाने जोडतात? नामाने. ज्यावेळेस ही सृष्टी उत्पन्न झाली, त्या सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदर भगवंत हा नामातीत होता आणि त्याला चैन पडेना. कुणाला? भगवंताला. त्याला चैन पडेना म्हणून त्यांनी संकल्प केला आणि त्रैलोक्य निर्माण केलं. आणि त्रैलोक्य निर्माण करण्यासाठी महामंत्र, सप्तकोटी मंत्र आहेत. सर्व मंत्रांचं सर्वात श्रेष्ठ मंत्र कोणता? कोणता आहे? गायत्री मंत्र. ओम भूर्भुवः स्वः भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः. ओम म्हणतात ते ब्रह्मांड निर्माण झालं. काय झालं? ओम म्हणतात ते ब्रह्मांड निर्माण झालं. भू म्हणतात भूमी निर्माण झाली. स्व म्हणतात स्वर्ग निर्माण झालं. आणि या मायावी जगत निर्माण केलं. आणि हे मायावी जगत आहे हे द्वैतावर आधारित आहे. कशावर? द्वैतावर. मग द्वैतावर आधारित आहे. आपली बुद्धी द्वैत बुद्धी आहे. आपली देह बुद्धी द्वैत बुद्धी आहे. आपलं मन द्वैत बुद्धी आहे. परंतु तिथून आपल्याला थोडं वळण घ्यावं लागेल. काय करावं लागेल? कारण का आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी अद्वैत तत्वज्ञान ह्या पृथ्वी तलावर आणलं ते जगद्गुरु झाले. बरोबर? मग कोणी कोणी आणलं आतापर्यंत अद्वैत तत्वज्ञान? शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा, विश्वगुरु श्रीपाद बाबा यांनी अद्वैत तत्वज्ञान या पृथ्वी तलावर आणलं. आणि म्हणून देवाची भेटी काय झाली? सोपी झाली. आणि हा जर महात्मा जर या पृथ्वी तलावर अवताराला आला नसता तर मी सांगतो या विश्वामध्ये आजही ते ज्ञान लोपलं गेलेलं आहे. लोपले ज्ञान जगे इथं कोणे अवतार पांडुरंगा नाव घेणे त्याने आनंदी दादा महावल्लतेच्या देवते साधो संत मनोवेदाला माला आरती दादा. काय सांगितलं? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग. आता अवतार पांडुरंगाचा कोणता? कोण? ज्ञानोबाराय. फक्त ज्ञानोबाराय आले गेल्यानंतर संत नाही झाले की काय? हे इथं बसले गुरुवर्य रेशालीताई. त्यांच्याकडे जा क्षणात. काय सांगितलंय? देवाची याद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या. काल रात्री ताईंनी सांगितलं 4 मुक्ती. या पृथ्वी तलावर आलोय, आपल्याला काय करायचंय? 4 पुरुषार्थ पूर्ण करायचे. किती? 4. आणि ते जर नाही केले ना तर जन्माला आला हेला पाणी वाता वाता मेला. मग कोणते 4 पुरुषार्थ? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. अर्थ, काम, मोक्ष आणि मोक्ष. बरोबर. धर्म आपल्याला कळतो का? कुणी शिक्षण देत नाही धर्माचं. ते फक्त संतांना धर्म कळतो. संतांना धर्म आणि अधर्म कळतो ज्यावेळेस तुम्ही संतांना शरण जाता नाम रूपाने तुम्हाला तो कळतो. बरोबर. धर्म, अर्थ कुणाला कळतो का? पैसा, संपत्ती कुणाला कळत नाही. सर्वांनाच कळतं ना. बरोबर. धर्म, अर्थ, काम हे सृष्टी चक्र चालवण्यासाठी काम जीवन सर्वांनाचे. त्या 84 लक्ष योनींना आहे. आपण काही विशेष नाही. लक्षात घ्या, आपण काही विशेष नाही. कारण आहार, निद्रा, भय, मैथून हे सर्वांना आहे. समान. बरोबर. आहार, निद्रा,
बरोबर. मैथून कामजीवन, आर निद्रा, हा, आणि काय सांगितलं, सर्व योनी. हा. तर हे चार सर्वांना लावून दिलेले आहेत निसर्गाने, बरोबर. मग आपल्याकडून त्यांच्यात फरक काय? जर सद्गुरू नाही केला ना, या कुत्रा मांजरांसारखं आपण जातोय, काही फरक नाही पडत. हो, जे तुम्ही या पृथ्वी तलावर केले कर्म भोग आले, उपजले, मेले, ऐसे कितीतरी आले आणि कितीतरी गेले. आहे का गणित? कधीपासून हे ब्रह्मांड चाललंय? तुम्ही लावला का शोध? संतांनी शोध लावले. मी शोध लावायचा प्रयत्न केला एक संत म्हणून. खूप दूरवर गेलो, खूप दूरवर गेलो. 4 युगांची टोटल केली, बरोबर. 4 युगांची टोटल किती आहे? 43,30,000 वर्ष. असं मागे गेलो, 25,000 कोटी पर्यंत मागे गेलो, तरी त्याचा शोध लागला नाही. आणि आतापर्यंत ज्यावेळेस ब्रह्मदेवाचं 1 वर्ष पूर्ण होतं, त्यावेळेस 1 महाप्रलय होतो, बरोबर. आणि आतापर्यंत 52 वेळेस ही सृष्टी नाहीशी झाली आणि 52 वेळेस ही सृष्टी परत उत्पन्न झाली. कारण का ब्रह्मदेवाचं 52 वर्ष पूर्ण होऊन 53व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि या कलियुगाची फक्त आतापर्यंत 5,500 वर्ष झाली. किती? 5,500 वर्ष. टोटल किती आहे? 4,32,000 वर्ष. अजून भरपूर जायचं आपल्याला पुढे. आणि आपलं वय किती हो? 70, 80 लय झाले, बरोबर ना. 100. या कलियुगामध्ये मानव योनीला 100 वर्ष दिलेले. किती? 100 वर्ष. त्याच्यामध्ये 1 ते 25 ब्रह्मचारी आश्रम, जिथे आपण शिक्षण घेतो, बरोबर. 25 ते 50 ग्रस्त आश्रम. आपलं बरोबर त्यावेळेस लग्न होतं, बरोबर. आपण काय करतो? ब्रह्मचारी आश्रम सोडून ग्रस्त आश्रमामध्ये येतो. 50 ते 75 वानप्रस्थ आश्रम. एकदा 50 क्रॉस झाली का आपण संसार बाजूला ठेवायचा. आम्ही ठेवलं म्हणून इथे आलो, बरोबर. आणि 75 ते 100 संन्यास आश्रम. मग ते संन्यास आश्रम घेण्यासाठी पुढे हिमालयात जावं लागेल का? नाही. जर तुम्हाला सर्वात चांगली भक्ती करायची असेल तर प्रपंचाशिवाय नाही. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्री उभारी सदा. कारण का त्यांनी हे केलेलं आहे. काय केलेलं आहे? वेदशास्त्राने आपल्याला ऑलरेडी आशीर्वाद देऊन ठेवलेले. फक्त त्याचं आपल्याला पालन करायचंय. आपल्याला दुसरं काही करायचं नाही. वेळ भरात होत आलेला आहे आपला, कारण पुढचे पण आपल्याला कार्यक्रम आहेत. त्याच्यामुळे एकदा आपण भगवंताचं भजन करूया. जय 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 विठोबा रखुमार. जय 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 विठोबा रखुमार. जय 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 विठोबा रखुमार. जय 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 विठोबा रखुमार. जय 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 विठोबा रखुमार. जय 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 विठोबा रखुमार. गोपाल 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 सद्गुरु अतोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारखी करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरु महिमा आघाजी. तुका म्हणे कैसे आंधळे जन, विसरून गेले खऱ्या देवा. आता हे जे जग आहे, हे जे विश्वरूपी जग आहे, ते मर्यादित आहे का विश्वव्यापक आहे? विश्वव्यापक आहे, बरोबर. कारण का हा जो भगवंत
ज्याला आपण परमात्मा म्हणतो, बरोबर, हरिपाठामध्ये अनेक प्रमाणे दिलेली आहेत. हा, भरला घनदाट हरी दिसे, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला गणदाट हरी दिसे. ज्ञानदेवी नाम हरी नामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जिले. तुम्ही जर सद्गुरु केला, सद्गुरूला तुम्ही शरण गेला, तर यमाची सुद्धा ताकद नाही तुमच्या समोर पुढे राहायची. काय सांगितलं? यमाची. आणि यमाच्या पुढे जाऊन सांगतो, जो काळ आहे, हे काळ चक्र चालू आहे, त्या काळाची सुद्धा तुमच्या पुढे यायची ताकद नाही. असे तुम्ही साधक मधून सिद्ध पुरुष बनता. नारायण हरी उच्चार नामाचा. काय सांगितलं? कळी काळाचा रेग नाही, तेथे कळी काळाचा रीग नाही. आता भूत किती लोकांना माहिती आहे? भूत, हा, बरोबर ना? घाबरतो की नाही आपण? हा, पण ती भूत जर आपल्यापासून दूर पळायची असेल तर काय करावं लागेल? नाम घ्यावं लागेल. आता आम्ही रात्रीतून झोपेतून डचकून उठतोय की नाही? मग नाम असेल तर डचकून उठू का? नाही ना, बरोबर. हा, मग काय सांगितलंय? फळे भूत बाधा बेने याचे. आम्ही दररोज हरिपाठ करतोय, आम्ही दररोज हरिपाठ करतोय. हरिपाठ आमचा पाठ झाल्या, ज्ञानेश्वऱ्या पाठ झाल्या, आमच्या भगवद्गीता पाठ झाल्या, पण परमार्थ नाही समजला. नित्य सत्य मिळत हरिपाठ ज्यासी, कळीकाळ त्याशी न पाहे दृष्टी. पण बेट्याओ, तुम्ही जो हरिपाठ करता ना, पहिलं तुम्हाला पकडणार आहे. काय करणार आहे? पहिलं तुम्हाला पकडणार आहे. का? कारण का तुम्ही मनाचा हरिपाठ करताय. इथं मनाचा हरिपाठ करून उपयोग नाही. तुम्हाला सद्गुरूकडूनच गेल्यानंतर तुम्हाला हरिपाठ कळेल, ग्रंथ कळेल, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. कारण का? संतांशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, आणि भक्तीशिवाय धर्म आणि कर्म आंधळ आहे. आम्ही जेवढे कर्म करतो तेवढे आपण आंधळ्याच्या दृष्टीने करतो. त्याला डोळं दृष्टी जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आले सद्गुरु इथे, हात धुवून घ्या, ज्ञान घेऊन घे. आजचा दिवस गेला ना, इथे कोणी कोणाचं नाही. काय सांगितलं? या जगामध्ये नवरा बायको पोर, जब तलक ये सासे है तब तलक ये रिश्ता है, सास छूट जाएगी तो रिश्ता टूट जाएगा. एकदा का श्वास आला, ही माझी आत्या, हा माझा काका, हा माझा मामा, आहे की नाही? आणि श्वास सुटल्यावर आत्याही गेली, काकाही गेले, बरोबर, सर्वच गेलं. त्याच्यामुळं संतांशिवाय आपल्याला भक्ती मार्गाची सुरुवात होत नाही. आम्ही भरपूर शहाणपणा केला, बरोबर, इथपर्यंत यायला. पण ते युद्ध आम्ही हारलो, आणि ते यांनी हरवले, हे एकट्या माणसानी, बरोबर. म्हणून इथे आलो, नाही तर इथे यायची काही हे नव्हती. आपला प्रपंच चाललाय, आपली बिल्डरशिप चालू आहे नवी मुंबईला, प्रोजेक्ट चालू आहे, संसार व्यवस्थित चाललाय. आता 30 नोव्हेंबरला मुलीचं लग्न केलं, सर्व काही व्यवस्थित चाललंय. पण तुमचं प्रेमाने इथं ओढून आणलं. काय आणलं? तुमच्या प्रेमाने इथं ओढून आणलं. आणि म्हणून मी दुसऱ्यांदा, नाही तर खानदेश पाहिलं आपल्याला कधी हेच आलं नसतं. फक्त माहित होतं हे बाबा भेटायचे कुठेतरी, असा वैष्णव मेळावा, हे नामदेव महाराज भेटायचे कुठे पण. यांची जन्मभूमी जाणवे, बरोबर, खानदेश, तुमच्या खानदेशातले. पण नामदेव महाराजांनी हा परमार्थ कुठे नेला? गुजरात, राजस्थान, यांनी तर त्याच्याही पुढे नेला. किती? त्याच्याही पुढे. ज्यावेळेस दरवर्षी गुरुपौर्णिमा असते आणि भरत बापूंच्या तिथे खूप मोठा सोहळा होतो, जवळपास 1500-2000 लोक असतात. आणि ताईंमुळे माझंही जाणं होतं, जिकडे ताई तिकडे मी. कारण आम्ही ताईंच्या तालमीमध्ये प्रशिक्षण घेतोय, बरोबर. आपण नवीनच आहे, आपलं डोकं जास्त चालवायचं नाही. जसं तालमीत प्रशिक्षण भेटल तसं मान्य, बरोबर. मग असं करत करत आपण इथे आलं.
आणि हा जो योग आला खरोखर हा दुःख शर्करा योग आहे सर्वांच्या जीवनामध्ये आला. वेळ झालेली आहे, मला सांगायचंय बरंच काही. काय असं वाटतं काय सांगू आणि काय नाही सांगू असं होतं. परंतु वेळाची मर्यादा असते, त्याच्यामुळे आपण जास्त वेळ न घेता झालेली सेवा ईश्वर चरणी, सद्गुरु चरणी, तुम्हा सर्वांच्या मायबापांच्या चरणी अर्पण करतो आणि या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हो, आता सगळ्यांसाठी या ठिकाणी फराळाची व्यवस्था आहे. कोणी घरी न जाता या ठिकाणी महिला मंडळ, पुरुष मंडळ वेगळ्या वेगळ्या लाईनी करा आणि सगळ्यांनी फराळ घ्या. आनंदाने फराळ घेतल्यानंतर लगेच मात्र हे सत्र चालू राहणार आहे आणि या सत्रानंतर फराळीनंतर 15-20 मिनिटं विश्रांती राहील आणि 15-20 मिनिटानंतर परत या ठिकाणी आयोजनाप्रमाणे कार्यक्रम होतील. यात कोणीही तेडमात्र फेरफार करायचं नाही. लगेच फराळ घ्या, लगेच 15-20 मिनिटं विश्रांती घेऊन लगेच मात्र धर्ममंडपात या. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. हा बोले 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 बोले